नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 अंकी संख्यांचा चढता उतरता क्रम लावणार आहोत। 3 अंकी संख्यांचा चढता उतरता क्रम लावत असताना प्रथम त्यांच्या शतकांची तुलना करून बघा, त्यानंतर दशकांची तुलना करून बघा आणि त्यानंतर त्यांच्या एककांची तुलना करून बघा आणि 3 अंकी संख्यांचा चढता उतरता क्रम तुम्हाला लावता येईल। मित्रांनो, चढत्या क्रमात आपण लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे लिहित जातो आणि उतरत्या क्रमात मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे लिहित जातो। 3 अंकी संख्यांचा लहान मोठेपणा आपण प्रथम त्यांच्या शतकांवरून ठरवतो। 345चा शतक 3 आहे म्हणून वरती 3 चौकोन घेतले आहे। 678 या संख्येचा शतक 6 आहे म्हणून वरती 6 चौकोन घेतले आहेत आणि 265 या संख्येचा शतक 2 आहे म्हणून वरती 2 चौकोन घेतले आहेत। या स्तंभाची उंची कळावी म्हणून आता वरती आडवी रेषा आखून घ्या। मित्रांनो, सगळ्यात कमी उंची 265 या स्तंभाची दिसते आहे, म्हणजे सर्वात लहान संख्या 265 झाली आणि चढत्या क्रमात आपण सर्वात लहान संख्या लिहितो म्हणून प्रथम 265 लिहिला। त्यापेक्षा जास्त उंची 345 या स्तंभाची दिसत आहे, म्हणजे 265 पेक्षा 345 मोठा आहे म्हणून चढत्या क्रमात मी दुसरी संख्या 345 लिहिली। त्यापेक्षा जास्त उंची 678 या स्तंभाची आहे, म्हणजे सर्वात मोठा संख्या 678 झाली म्हणून चढत्या क्रमात शेवटी 678 लिहिला। सगळ्यात मोठी संख्या 678 आहे आणि उतरत्या क्रमात आपण सर्वात मोठी संख्या पहिल्यांदा लिहितो म्हणून मी 678 लिहिला। त्यापेक्षा 345 या स्तंभाची उंची कमी दिसते, म्हणजे 678 पेक्षा 345 लहान आहे म्हणून 345 लिहिला आणि सर्वात कमी उंची 265 या स्तंभाची आहे। सर्वात लहान अंक 265 आहे म्हणून शेवटी 265 लिहिला। अशा रीतीने या संख्यांचा चढता उतरता क्रम लावला। आता या 3 संख्यांचा लहान मोठेपणा ठरवूया। आपल्याला माहिती आहे की आपण या संख्यांचा लहान मोठेपणा प्रथम त्यांच्या शतकांवरून ठरवतो। बघा बरं, यांचे शतक किती आहेत? प्रत्येक संख्येचा शतक 4 आहे। शतक सारखे आहेत। शतक सारखे असतील तर आपण या संख्यांची तुलना त्यांच्या दशकांवरून ठरवतो। पहिली संख्या 456 आहे, तिचा दशक 5 आहे म्हणून वरती 5 चौकोन घेतले। दुसरी संख्या 478 आहे, तिचा दशक 7 आहे म्हणून वरती 7 चौकोन घेतले आहेत। तिसरी संख्या 412 आहे, तिचा दशक 1 आहे म्हणून वरती 1 चौकोन घेतला आहे। मित्रांनो, शतक सारखे असतील तर दशकांवरून तुलना करा। आता त्या स्तंभांची उंची कळावी म्हणून वरती मी आडवी रेषा करून घेतली आहे। सर्वात कमी उंची 412 या संख्येच्या स्तंभाची आहे, म्हणजे सर्वात लहान 412 ही संख्या आहे म्हणून चढत्या क्रमात मी प्रथम 412 लिहिला। त्यापेक्षा जास्त उंची 456 या संख्येच्या स्तंभाची आहे, म्हणजे 412 पेक्षा 456 मोठा झाला म्हणून चढत्या क्रमात 456 लिहिला। त्यापेक्षा जास्त उंची 478 या संख्येच्या स्तंभाची आहे, म्हणजे सर्वात मोठी संख्या 478 झाली म्हणून शेवटी 478 लिहिला आणि उतरत्या क्रमात आपण सर्वात मोठी संख्या लिहितो म्हणून पहिल्यांदा 478 लिहिला। त्यापेक्षा कमी उंची 456 या संख्येच्या स्तंभाची आहे म्हणून 478 नंतर 456 लिहिला आणि त्यापेक्षा कमी उंची 412 या संख्येच्या स्तंभाची आहे, म्हणजे सर्वात लहान संख्या 412 झाली म्हणून उतरत्या क्रमात शेवटी 412 लिहिला। आता या आणखी 3 संख्यांचा आपण चढता उतरता क्रम लावूया। आपल्याला माहिती आहे 3 संख्यांचा चढता उतरता क्रम लावताना प्रथम आपण त्यांच्या शतकांची तुलना करतो। या संख्यांचे शतक बघा। प्रत्येक संख्येचा शतक 1 आहे। शतक सारखे आहेत म्हणून आता त्यांच्या दशकांवरून तुलना करून बघूया। परंतु या संख्येचे दशक देखील सारखे आहे। प्रत्येक संख्येचा दशक 9 आहे। त्यांच्या एककांवरून त्यांचा लहान मोठेपणा ठरवूया। मित्रांनो, पहिली संख्या 197 आहे आणि तिचा एकक 7 आहे म्हणून या 7वरती आपण 7 चौकोन घेऊया। दुसरी संख्या 194 आहे, तिचा एकक 4 आहे म्हणून त्या 4 वरती आपण 4 चौकोन घेऊया। तिसरी संख्या 192 आहे, तिचा एकक 2 आहे म्हणून तिच्यावरती 2 चौकोन घेऊया।
मित्रांनो, शतक दशक सारखे असल्यास त्यांच्या एककांवरून त्यांचा लहान मोठेपणा ठरवा. आता या प्रत्येक स्तंभावर आपण आडवी रेषा काढून घेऊया. त्यामुळे आता आपल्याला स्तंभांची उंची कळेल. सगळ्यात कमी उंची 192 या स्तंभाची आहे, म्हणजे सर्वात लहान संख्या 192 झाली. म्हणून चढत्या क्रमात मी पहिली संख्या 192 लिहिली. त्यापेक्षा जास्त उंची 194 या स्तंभाची आहे, म्हणजे 192 पेक्षा 194 ही संख्या मोठी झाली. म्हणून मी 194 लिहिला. त्यापेक्षा जास्त उंची 197 या संख्येच्या स्तंभाची आहे, म्हणजे सर्वात मोठी संख्या 197 झाली. म्हणून चढत्या क्रमात शेवटी 197 लिहिला. उतरत्या क्रमात आपण सर्वात मोठी संख्या लिहित असतो, म्हणून त्या ठिकाणी 197 ही संख्या लिहिली. त्यापेक्षा कमी उंची 194 या संख्येच्या स्तंभाची आहे, म्हणून 197 नंतर आपण 194 लिहिला. आणि 194 पेक्षा 192 या स्तंभाची उंची आणखीच कमी आहे, म्हणजे 192 ही सर्वात लहान संख्या झाली. म्हणून उतरत्या क्रमात शेवटी आपण 192 लिहिला. अशा प्रकारे या 3 संख्यांचा आपण या ठिकाणी चढता उतरता क्रम लावला. आता आपण पुन्हा 3 अंकी संख्या घेऊया. 3 अंकी संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना आपण त्यांच्या शतकांवरून ठरवत असतो, म्हणून या तिन्ही संख्येतले शतक मी लिहून घेतले आहेत आणि प्रत्येक शतकावरती तेवढे चौकोन घेतले आहेत. यावरून आपल्या लक्षात येईल की 7 याचा स्तंभ इतर 3 अंकांपेक्षा मोठा आहे, म्हणून ह्या तिघ संख्येमध्ये 789 ही संख्या मोठी आहे. म्हणून चढत्या क्रमात आपण शेवटी 789 लिहिला आणि उतरत्या क्रमामध्ये आपण सर्वात मोठी संख्या पहिल्यांदा लिहितो, म्हणून त्या ठिकाणी 789 लिहिला आहे. आता वरील 2 संख्या 345 आणि 349 यांचे शतक सारखे आहेत, म्हणून त्यांचे दशक बघूया. या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की ह्या दोघं संख्यांचे दशक 4 आहेत, म्हणजे दशक देखील सारखे आहेत. म्हणून आता त्यांच्या एककांवरून त्यांचा लहान मोठेपणा ठरवूया. त्यांच्या एककात 5 आणि 9 आहेत, म्हणून रेषेखाली 5 आणि 9 घेऊन तेवढेच चौकोन त्यावरती आपण घेतलेले आहेत. यावरून आपल्याला असं लक्षात येईल की त्या ठिकाणी 5 आणि 9 पैकी 9चा स्तंभ हा 5पेक्षा मोठा आहे, म्हणजे त्याचा अर्थ 349 ही संख्या मोठी आणि लहान 345 आहे. मग आपण प्रथम 345 लिहूया आणि त्यानंतर 349. उतरत्या क्रमामध्ये आपण दोघांपैकी मोठी संख्या 349 आहे, म्हणून 789 नंतर 349 लिहिला आणि त्यापेक्षा लहान उंची 345 या स्तंभाची आहे, म्हणून 345 लिहिला. अशा रीतीने या तिन्ही संख्यांचा चढता उतरता क्रम या ठिकाणी आपण लावला. मित्रांनो, आता पुन्हा 3 संख्या घेऊया. 895, 843 आणि 478. आपण त्यांच्या शतकांवरून त्यांचा लहान मोठेपणा ठरवतो. 895 आणि 843 यांचे शतक सारखे आहेत, म्हणजे 8, म्हणून रेषेवरती आपण 8 चौकोन घेतले आहे. आणि तिसरी संख्या 478 आहे, तिचा शतक 4 आहे, म्हणून 4 चौकोन घेतले आहे. 4 चौकोन असलेल्या स्तंभाची उंची 8 स्तंभ असलेल्या चौकोनाच्या उंचीपेक्षा कमी आहे, म्हणजे 478 लहान आहे. चढत्या क्रमात आपण पहिल्यांदा लहान संख्या लिहितो, म्हणून 478 लिहिला आणि उतरत्या क्रमात आपण शेवटी लहान संख्या लिहितो, म्हणून शेवटी 478 लिहिला. आता 895 आणि 843 या दोघांची तुलना करूया. दोघांचे शतक सारखे आहेत, म्हणून त्यांच्या दशकांवरून त्यांचा लहान मोठेपणा ठरवूया. पहिल्या संख्येमध्ये 9 आहे, म्हणून मी 9 चौकोन घेतले आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये 4 आहे, म्हणून मी त्या ठिकाणी 4 चौकोन घेतले आहे. या दोघांपैकी 9 चौकोन असलेला स्तंभ उंच दिसत आहे, म्हणून 895 आणि 843 मध्ये मोठी संख्या 895 आहे. चढत्या क्रमामध्ये आपण सर्वात मोठी संख्या शेवटी लिहितो, म्हणून चढत्या क्रमात मी शेवटी 895 ही संख्या लिहिणार आहे आणि उतरत्या क्रमात सर्वात मोठी संख्या आपण पहिल्यांदा लिहितो, म्हणून उतरत्या क्रमात आपण 895 लिहून घेऊया. आणि आता उरलेली 843 संख्या चढता क्रम आणि उतरता क्रम या दोघांच्या मध्ये लिहूया. अशा प्रकारे आपण या ठिकाणी
तीन संख्या 895, 843 आणि 478 यांचा चढता उतरता क्रम लावला. आता पुन्हा तीन संख्या घेऊया. या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना मित्रांनो बघूया 352 ही किती अंकी संख्या आहे? 3 अंकी संख्या आहे. 9 ही 1 अंकी संख्या आहे आणि 83 ही 2 अंकी संख्या आहे. मग ह्या तिन्ही संख्यांमध्ये 9 ही 1 अंकी संख्या असल्यामुळे सर्वात लहान आहे, म्हणून चढत्या क्रमात आपण 9 लिहिला. 1 अंकी संख्येपेक्षा 2 अंकी संख्या मोठी असते. 83 ही 2 अंकी संख्या आहे, म्हणून 9 नंतर 83 लिहिला. आणि 2 अंकी संख्येपेक्षा 3 अंकी संख्या मोठी असते, म्हणून आपण चढत्या क्रमात शेवटी 352 लिहिला. उतरत्या क्रमात आपण सर्वात मोठी संख्या लिहितो. 3 अंकी संख्या ही इतर 2 अंकी आणि 1 अंकी संख्येपेक्षा मोठी असते, म्हणून उतरत्या क्रमात आपण 352 लिहिला. 9 आणि 83 मध्ये 83 ही 2 अंकी संख्या आहे, म्हणून ती 9 ह्या 1 अंकी संख्येपेक्षा मोठी आहे, म्हणून 83 लिहिला. आणि 1 अंकी संख्या ही सर्वात लहान असते, म्हणून उतरत्या क्रमात शेवटी 9 लिहिला. अशा पद्धतीने या तीन संख्यांचा आपण चढता उतरता क्रम लावला. आता पुन्हा आपण तीन संख्या घेऊया आणि त्यांचा चढता उतरता क्रम ठरवूया. 45, 567 आणि 78 या तीन संख्यांपैकी 45 आणि 78 या दोन संख्या 2 अंकी संख्या आहेत आणि 567 जी मधली संख्या आहे ती 3 अंकी संख्या आहे. आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे की 2 अंकी संख्येपेक्षा 3 अंकी संख्या ही नेहमी मोठी असते. आणि चढत्या क्रमात आपण शेवटी सर्वात मोठी संख्या लिहितो, म्हणून 567 मी शेवटी लिहिला. आणि उतरत्या क्रमात आपण सर्वात मोठी संख्या पहिल्यांदा लिहितो, म्हणून उतरत्या क्रमात मी 567 पहिल्यांदा लिहिला. आता 45 आणि 78 या दोन संख्यांची तुलना त्यांच्या दशकांवरून करू. 45चा दशक आहे 4 आणि 78चा दशक आहे 7. 7पेक्षा 4 लहान आहे, म्हणून चढत्या क्रमात आपण सर्वात लहान संख्या 45 लिहून घेतली. आणि उतरत्या क्रमामध्ये आपण सर्वात लहान संख्या शेवटी लिहितो, म्हणून 45 हा शेवटी लिहिला. आणि 78 ही संख्या चढत्या क्रमाच्या मध्ये आणि उतरत्या क्रमाच्या मध्ये आपण लिहून घेतली. अशा पद्धतीने या तीन संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम आपण या ठिकाणी ठरवला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 3 अंकी संख्यांचा चढता उतरता क्रम कसा लावायचा, तसेच 3 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 1 अंकी संख्या यांचा चढता उतरता क्रम कसा लावायचा हे आज आपण शिकलो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक करा. हे चॅनल आपण सबस्क्राईब करू शकतात. त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन दाबा. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण आपल्या मित्राला व्हॉट्सॲपद्वारे शेअर करू शकतात. इतर व्हिडिओ बघण्यासाठी या ठिकाणी टच करा. आपल्याला खाली व्हिडिओच्या लिंक दिसतील. निळ्या अक्षरांना टच केल्यास आपल्याला तेही व्हिडिओ बघायला मिळतील. मित्रांनो आपल्याकडील स्मार्ट टी व्ही आणि अँड्रॉईड मोबाईलच्या मदतीने स्क्रीन मिररिंग हे ऑप्शन वापरून सदर व्हिडिओ आपण टी व्हीच्या मोठ्या स्क्रीनवर बघू शकतात. त्याचा तुम्हाला निश्चितच अधिक फायदा होईल.